ओम साईराम मित्रांनो, तर आजचा आहे 22 डिसेंबर आपल्या पदयात्री पालखीचा दिवस आणि आपली पालखी आता बोईसर दांडीपाडा ते थेट क्षेत्र शिर्डीला पोचणार आहे. 6 दिवसाचा हा पदयात्रेचा प्रवास आहे. मस्त आपला स्वर्गसुखाचा प्रवास आणि हे आपली सर्व साईराम मंडळी मस्त एकदम सगळे तयारीत आहे, उत्साहात आहे, जोशमध्ये पदयात्री चालण्यासाठी. आणि आपली अजून आहे मंडळी, ती तुम्हाला दाखवतो मस्त किती बघा. ही सगळी चालणारी आपली साईराम मंडळी आहे. तर ही आपला सुरुवातीचा पहिला ब्लॉग आणि पहिला दिवस. अजून आम्ही पालखीच्या इथे पोचलो नाही, पालखी आमची अजून चालू नाही झाली आहे. आता थोड्या वेळात आरती करून आम्ही निघणार आहेत आणि आता चाललो आपल्या पालखीजवळ. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. तर तिथपर्यंत ओम साईराम. तर साईराम मित्रांनो, आता आपण पालखीजवळ पोचलो आहे. तुम्हाला पालखीचा ड्रेस दाखवतो, खतरनाक एकदम. आपली सगळी साईराम मंडळी. तुझे पालखीचा मान घेऊन येते धोनी दादा येऊ शिर्डीला त्याच्या संगतीला तुझं बाळ. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदशेंदुराची कंठी झळके बाळ मुक्ता फळंती त्रिज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून आज निर्मळ वाहे जुजुळा. जय देव जय देव. आरती साई बाबा. साईराम मित्रांनो, आपली आता आरती वगैरे सगळं झालं आहे या ठिकाणी आणि आता आपली पालखी उठण्याचा चालू आहे. ओम साईराम मित्रांनो, आपली पालखी निघाली आहे. बघा आपली पालखी तुम्हाला दाखवतो खतरनाक. आणि आपले अध्यक्ष दादा तर आता आपली पालखी आपल्या बोईसर गावातील दांडीपाड्याच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये जाते प्रकारामध्ये. व इथून आपली पुढची वाटचाल चालू होते. ओम साईराम मित्रांनो, तर आपली सगळी मंडळी आता चालू झाली आहेत. परत एकदा स्वर्गसुखाचा आपला प्रवास सुरूच चालू आहे. पालखी आता आपल्या गावाच्या बाहेर पडल्या आणि आता चालतोय आपण. पालखी आपल्या आता सोबतच आहे, आउटसाईडने चालतोय आम्ही सगळे. चालता चालता माणसं आपली ठोकतात आहे एकमेकाला आणि सगळी आपली साई मंडळी आपल्या सोबतच आहे. तर चालू आहे आपला स्वर्गसुखाचा प्रवास. आता थोड्या वेळात आपला जेवणाचा स्टॉप आहे, तर तो तुम्हाला दाखवतो. तिकडला सगळा जल्लोष आपला खतरनाक. साईराम.
ओम साईराम मित्रांनो. तर आपली सर्व मंडळी पुढे गेली आहे. आम्ही जरा उसाचा रस प्यायला थांबलेलो. सध्या आता आम्ही दोघं जण मनोज भाऊ आणि मी तर चालतोय आम्ही आता दोघं जण. अजून आपला अर्धा टप्पा बाकी आहे जेवणाचं स्थळ येण्यासाठी. तेच बघूया. आपली सर्व मंडळी साई मंडळी आपली पुढे गेले आहे. साई सावळीवाले बघू आता त्यांना आपण पकडायचं आहे. थोडं फास्ट चालतोय, दम लागतोय पण आम्ही चालणार. बाबांच्या दरबारात पोचणार. 6 दिवसाचा प्रवास स्वर्ग सुखाचा खतरनाक आम्ही काढणार. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर फायनली आपल्या दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी आपण पोचलो आहे. दाखवतो तुम्हाला आपलं जेवणाचं ठिकाण. आपली सर्व मंडळी तिकडं कोपऱ्यात बसलेली असणार आहे. त्यांना दाखवतो आपण आता एक एक खतरनाक जिकडे तिकडे ज्यांनी जागा पकडून ठेवलं आहे. आणि आपला पहिलाच बाबूसाहेब भेटले आहेत आपले ड्रमचे स्टिक घेऊन. आज रात्रीची फुल धमाल आहे खतरनाक. वन साईड आपला भजन चालवणार आहे, वाजवणारे आपले बाबू मास्टरच आहेत. तर बघूया आपली मंडळी आता कुठे बसले आहे, शोधून थोडासा काढूया. साईराम. तर साईराम मित्रांनो, आपली सर्व मंडळी जाम लवकर येऊन इथं बसले आहे. आपल्या अगोदरच आली. ही बघा ही सर्व साईराम मंडळी आपली. अजय बाबूसाहेब आपले पळतात आहे. थकलो, फायनली पोचलो जेवणाच्या ठिकाणी. आता जेवणाचा मेनू दाखवतो तुम्हाला नंतर. तोपर्यंत साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर आपला फोन जरा चार्जिंगला लावलेला इथे या घरामध्ये काकांच्या इथे जेवणाच्या स्थळाजवळ. आपल्या जेवणाची सगळी मंडळी बघा लागल्यात मस्तपैकी तिथे. सर्व आपले साई मंडळी लागले आहे जेवणाच्या लाईनीला. आता हे सगळं आपल्या जेवणाची पोरं आपली सगळी पुढे आहेत जेवायला. जेवणाची सर्वांची तयारी, सर्व भुकेली आहेत आपली सर्व पोरं साई मंडळी. ही सर्व आपली आपला मलिंग गाव आहे. साईराम साईराम. यार सगळी पोरं फुल खतरनाक जोशमध्ये जेवायला आहेत. अरे आला. साईराम मंडळी. पालखी आपल्या खांद्यावरती आहे. मस्त आपली जागरूक आहे. साई सावळीवाला खतरनाक ऊन लागतंय. जेवलो आणि आता आपला परत एकदा स्वर्गसुखाचा प्रवास चालू केला आहे. हायवेला सर्व साईडने चालत राहा पोरांनो. चालू आहे आपला आता. बघूया, चालत राहायचं आहे. पालखी आपल्याकडेच आहे. सर्वात पहिला आपणच निघलो आहे. निशाणी आपल्याकडे आहे पहिलीवाली. तर चाललो आहे. अक्षय भाऊंनी मस्त पालखी घेतलं आहे. चाललो आहे. चला साईराम, भेटूया. ओम साईराम मित्रांनो. आपल्या पालखीमध्ये आलेले आहेत वेस्ट इंडिजचे खतरनाक ऑनलाईन प्लेयर. ऑनलाईन मागवलेले त्यांचे जटाधारी मस्त साईबाबांचे मोठे भक्त. तर त्यांच्यासोबत आपण जोडून राहूया. थोड्या वेळ त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया आणि आपण बोलूया. आता सध्या त्यांच्या खांद्यावरती पालखी आहे. तर आपण त्यांचे 2 शब्द नंतरला मनोगत करतील ते तुम्हाला मी दाखवेन. तोपर्यंत साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर पालखी आपल्या खांद्यावरती आहे आता पाहू शकता तुम्ही. आणि देवाच्या सोबत देवाच्या भेटीला जाण्याची मजा आहे ना, ती आयुष्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी अनुभवलीच पाहिजे. त्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही. आणि आम्ही तो आयुष्य जगण्याचं काम करतो आहे. आणि हेच आमचं खास खरं आयुष्य. खूप भारी वाटतं आहे देवासोबत देवाच्या भेटीला जाण्याचा. आणि ही आपली पालखी सध्या आता बाबांची खांद्यावरती आहे आपल्या. आणि आम्ही आता बोईसरमध्ये नागझरीमध्ये पोचलेलो आहे. आता थोड्या वेळातच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आपला येणार आहे चिल्लार फाटा म्हणून. तर आता थोड्या वेळातच तिथे पोचू आणि आपला टी टाईम होईल. तिथे चहा पिण्याची वेळ होईल आणि थोडा वेळ थांबून चहा वगैरे पिऊन मग पुढचा प्रवास, मग रात्रीचा स्टे होईल. ते तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आतापर्यंत साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर आपल्याला त्या गाडीवाल्यांनी मस्त 1000 रुपये दिल्यात नाश्ता करायसाठी. आणि जे कोण आपल्या पाया पडायला येतात ते आपल्या बाबांसमोर मस्त थांबतात आहे. पालखीतून आशीर्वाद घेतात आहे. आणि सध्या आता सूर्य मावळतो आहे आणि आम्ही भरपूर थकलेलो आहेत. आपल्याला आपल्या पालखीवाल्यांनी थोडीशी जिलेबी दिली. ती जिलेबी खातो मस्त. आणि एक गाडीवाले गेले काका, त्यांनी आम्हाला सर्वांना नाश्ता करायसाठी पैसे दिलेले आहेत. मस्त वाटतं 1000 रुपये आहेत. आणि त्या ठिकाणी आमची फुल मजा. बोलो साईराम. खतरनाक आम्ही साई सावलीवाले.
ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर आम्ही फायनली आपला चिंचोटी फाट्याला पोचलो आहे. चिंचोटी ना नाही सॉरी. ओम साईराम मित्रांनो. तर आम्ही फायनली आता चिल्लार फाट्याजवळ पोचलो आहे. आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचलो आहे. आणि आता आमची पालखी तिथे आम्ही 10 मिनटं थांबवतो, कारण की भरपूर सर्व आपल्या साई सावलीवाल्यांची हालत थोडी डाऊन झालेली आहे चालून. अजून तर आपल्याला 2 तासाचा रनिंग आहे चालण्याचा. तर थोडा वेळ 10 मिनटं आम्ही आराम करू, विश्रांती घेऊ, मस्त चहा वगैरे थोडा पिऊ इथे, आणि मग पुन्हा आपला सुखाचा प्रवास चालू करू. आणि त्याचबरोबर ओम साईराम. ओम साईराम. खतरनाक आपला प्लॅन कॅन्सल झाला. इथं चिल्लार फाट्यावरती नाही थांबायचा, त्याच्यात थोडासा पुढे हायवेला लगेच थोडासा पुढे हायवेला सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडवरती थांबायचा. आणि माझे डोळे आता बंदसारखे होत आहेत, मला झोप आली का काय माहिती नाही. साईराम साईराम करत ह्या नावाचा जप करत करत मी आमच्या तिथे राहण्याचा वस्तीचा आमचं स्थळ आहे तिथे आम्ही पोचणारच आहे, किती काय झालं तरी. आणि पालखीची साथ आम्ही सोडणार नाही. पालखीसोबतच म्हणजेच देवासोबत, देवाच्या भेटीला जाण्याची वेगळीच मजा आहे. पुन्हा एकदा तेच शब्द रिपीट करतो. साईराम साईडला वा गाडी येते समोरनं, हे बघा गाडीवाले कसं मधून मधून येतात. साईराम साईराम हात केला त्याने आपल्याला पण आपल्या व्हिडिओत बघून. वा वा. तर या ठिकाणी थांबतो, 2 शब्द बोलून पुढे 2 शब्द बोलतो. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर तुम्हाला आता मी एक दाखवतो मस्त स्काय शॉट खतरनाकवाला दाखवतो बघा. वो वंडरफुल खतरनाक व्ह्यू आहे हा व्ह्यू. आणि हा सुसाट ओसाड पडलेला हायवे, ओसाड नाही सांगू शकत त्याला, भरभरून गाड्या जातात मोठ्या मोठ्या. आणि ही आपली साई सेवावाल्यांची पालखी मस्त, सगळे साई सावलीवाले खतरनाक. आपला नवीन चॅनल ओपन झालेला आहे साई सावलीवाला, आणि त्या सावलीला तुम्ही मस्तपैकी माऊली, सर्व माऊल्यांनी आपले त्या सावलीला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा. आणि आपल्या 2 शब्दात बोलून टाका काहीतरी. अक्षय भाऊ ओम साईराम. साईराम. पनू ब्लॉगर प्रणव तोल. हा 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 लाली लिपस्टिक पावडर. बोला काहीतरी बोला. 2 शब्द मनोगत करा तुमचे पण. पाय बिना पायतनाची ही 2 जण चालल्यात मस्तपैकी. यांच्या दोघांच्या पायात चप्पल नाही. अक्षय भाऊ आणि अजून कोण आहे बिना चपलीचे? हे आपले जाधव आहेत बिना चपलीचे मस्तपैकी. आणि ते आपले जव्हारवाले येतात आहे काकडे. येऊ द्या आरामात वाकडे वाकडे. काय टेन्शन नका घेऊ, आम्ही चालतो साकडे साकडे. ओम साईराम मित्रांनो. तर बघू शकता आपले पदयात्रेंची ही मस्ती. आणि ही मस्ती करत करत एवढं चालून थकले तरी पण मस्ती काय थांबत नाही आपल्या भोरांची. आणि ही मस्ती पूर्ण 6-7 दिवसाची आपली कंटिन्यू राहतात. याच मस्तीमध्ये आम्ही कधी शेडला बसतो हे आम्हाला सुद्धा कळत नाही. आणि ही ब्राह्मणची कृपा आहे आमच्यावरती. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर बघू शकता आपले पालखीवाले मस्त भरपूर पुढे पुढे झाल्यात. आपण आता पाठी राहिलो मी आणि आपले प्रेमित भाऊ आहेत, साईराम प्रेमित भाऊ. तर थोडं थकलेलो पण आहे, पण पालखीची साथ काय सोडायची नाही. म्हणून आता आम्ही असा विचार करतो की धावत जायचा मस्त पालखीसोबत. काय म्हणता प्रेमित भाऊ? चला ओम साईराम. थोडासा धावूया पालखीसोबत. चला या आपल्यासोबत. आपले आहे काकडे पण लगेच धावायला चालत आले आपल्या धावणं बघून. आणि प्रणय दादा पण आहे, ते पण आता धावतील आपल्याला बघून. पुण्यात दादा आहे ते पण धावायला लागले. मनोज भाऊ आहेत ते पण आपल्यासोबत धावत आहेत. आम्ही पालखीची साथ काय सोडणार नाही. पालखी किती पुढे गेली तरी पण आम्ही थकलेलो असून सुद्धा आम्ही धावून आपले आकाश भाऊ बघा मलिंगा वेस्ट इंडिजचे ऑनलाईन प्लेयर मागवलेले ते पण आपल्यासोबत धावतात आहे. आणि फायनली जवळजवळ आम्ही पालखीच्या सोबत आलो. बघा पालखी. साईराम.
ओम साईराम मित्रांनो, तर आपण बघू शकता सर्व्हिस रोडला आलो आणि आपली पालखीची गाडी तिथे उभी आहे. सो आता जरा आपण पालखी थांबूया आणि 5-10 मिनटं जरा आराम करूया, बसूया, थोडं पायांना आराम देऊया आणि परत स्वर्गसुखाचा प्रवास टाकूया. हा बघा, आता इथे ठेवायची आपली पालखी जरा वेळ. ओम साईराम. तर साईराम मित्रांनो, आम्ही बसलो जरा असेच रस्त्यावरती, सगळी ही आपली मित्रमंडळी आणि आपले 2 पार्टनर आले आहेत. ते बघा, शैलेंदर आपले व्हिडिओग्राफर आणि बाकी वाले. अच्छा, खतरनाक. आणि सध्या आता फुल हवलट आपली डाऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चेहऱ्यावरनं किती बेकार दिसत आहे. आणि अजून 2 तासाचा रनिंग आहे आपला. बघूया. चलो साईराम. ओम साईराम मित्रांनो, तर आपल्याला आता पाणी भेटलेलं आहे. मस्त सर्वजण पाणी पिऊन सर्वांच्या चेहऱ्यावरचा तेज बघू शकता तुम्ही. सगळेजण फुल एकदम जोशमध्ये. आणि ही आपली साईराम मंडळी आली या ठिकाणी. बघा, उडण खटोला जशी खडमडाट पाणीच्या आशेवरती. घ्या पाणी प्या साईराम. गुरु साईनाथ महाराज खडबडाट दर ये दर. ओम साईराम मित्रांनो, तर आपली पालखी उठलेली आहे. परत जरा वेळ आराम करून मस्त पैकी. आणि निशाणी आपल्या हातात आहे. आपल्या हातात आता टॉर्च पण आहे, काळोख पडलेला आहे. तर सर्व आपला साई मंडळीला आपण दाखवत जाऊया. ही आपली पालखी इथे चालली आहे, मस्त आहे बघा. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. काळोख पडलाय, चंद्र दिसायला लागलाय आणि काळोखात आमची आता पालखी चाललंय. तुम्हाला दाखवतो आपली पालखी. खतरनाक. साईराम. चला साईराम मित्रांनो, आपल्यासोबत आता वैभव भाऊ खतरनाक, 1 साईड तलापाड्याचे किंग, मनोज केनीचे वारस. आणि आपली पालखी आता चाललंय पुढे. आम्ही दोघं राहिलो थोडा बाटून पण आपले आहेत, बांधव येत आहेत. पण चाललोय पालखीच्या पुढे आता जायचं. पालखीसोबत थोडा 2 सेकंद आता धावावं लागेल आम्हाला. परत थकलोय. एक तर बसून उठल्यावरती तुम्हाला माहितीच असेल आपल्या पायांची हालत काय होते. आणि त्याचप्रमाणे आमची सुद्धा आता झालेली आहे. आणि आता आम्ही पोचलोय मस्तान नाक्याला. मस्तान नाक्यावरनं अजून एक भोपोली गाव आहे, तिकडे आमचा स्टे आहे. तर तिथपर्यंत जाण्याचा अजून 1-1.5 तासाचा आहे रस्ता. 1.5 तास अजून आम्हाला चालायचं आहे. म्हणजे थोडं हालत अजून डाऊन होणार आहे. तर बघूया, पोचलो की तुम्हाला दाखवतोच. थोडा आता पालखीजवळ जातो आम्ही. तोपर्यंत ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, तर जरा आम्ही उद्या सकाळी आपले साई भक्त भेटतील छोटे. तर त्यांच्यासाठी चॉकलेट आणि थोडीशी खाण्याचं वस्तू घेत होतो. त्याच्यामुळे आम्हाला थोडा लेट झाला. आणि आपले सर्व साई मंडळी, साई पालखी, सगळी पालखीसोबत सर्व पोरं सगळी पुढे गेलेली आहेत. आम्ही आता 3 जण पाठी राहिलं. आपले शैलेश भाऊ आहेत, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, आणि अनंत पंतले. आणि मला तर ओळखतातच. ज्या करायची गरज होती. तर ठीक आहे, ओके. होतं असं कधी करावं लागतं टाईमपास एंटरटेनमेंटसाठी. तर त्याच जोशामध्ये आम्ही थोडं चालतोय, थकलोय, मध्ये धावतोय. आता भरपूर काळोख झालेला आहे. आता वाजले तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट टायमिंग बघू शकता तुम्ही. 7 वाजून आता मिनटं झाल्यात भरपूर. काही नाही, या घड्याळ मला लवकर समजत नाही. 7 वरती काटा दिसला मला. तर 7 वाजून 17 मिनटं बोलत आहेत शैलेश भाऊ बोलत आहेत. पण इथे काळोख एवढा पडला की असं वाटतं की 8-9 वाजलेले आहेत. गाड्या सुसाईड जात आहेत आजूबाजूनी. थोडीशी भीती वाटते, पण मोबाईलचे फ्लॅश असल्याच्या कारणाने आम्ही काही एवढं घाबरत नाही. पण चालतो आहे आम्ही मस्तपैकी. आता थोडासा अजून आम्ही रनअप करू, पालखीला कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि थकलेलो तर आहे भाई, एकदम पट्टे आमची थकलेले आहेत सगळे. तिघं पण काय, सगळीच आपली साई पालखीवाली सर्व पोरं, जेवढी पोरं आहेत तेवढी सगळी थकलेली आहेत. तरी पण हार नाही म्हणणार आहे. चालतं मस्तपैकीच. बघूया आता आपलं जेवणाचं स्थळ येईल, तिथे थांबायचं, थोडा विश्रांती करायची मस्त. बघूया भजनाचा वगैरे कार्यक्रम कसा काय आपला करायचा की नाही करायचा. पोरं थकलेली तर आहेत. ढोलकी आणलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. सकाळी आपली ढोलकी बघितली असेल 1 साईड. दुकानात वगैरे व्हिडिओ काढायला थोडासा आपल्याला ऑकवर्ड फील वाटलं म्हणून जास्त काही काढली नाही. आता खाऊ आणि तुम्हाला दाखवलं असता. उद्या सकाळी जे छोटे साईराम भेटतील आपल्याला, साई भक्त, त्यांच्यासाठी चॉकलेट आणि थोडासा घेतलेला आहे. ते सकाळी बघूया, जमलं तर. वाटत नाही असं दाखवावं, पण ठीक आहे, बघूया आपण ते. फक्त केले. ओम साईराम.
होम साईराम मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आपल्या स्टॉपवरती आणि आपली साईराम मंडळी पूर्ण आपली पालखी घेऊन आले. पालखी आता ठेवली आहे मंदिरात आणि हे आपलं मंदिर आहे मस्त मोठं. स्वामींचं मठच आहे म्हणायचं एक. त्या मठात आता आपला स्टे आहे इथे जेवणाचं वगैरे. आणि आता अजून कोण आले तर नाही, बाकी सर्वांच्या बॅग वगैरे सर्व काढल्यात आणि आपली सर्व बॅग वगैरे लाईनीत लावल्यात. कारण की आता झोपण्याचा इथेच आपला व्यवस्था आहे मस्तपैकी. फायनली मी इथे पोचलो. आपला सर्व बांधव भेटल्यात, अर्धे भेटल्यात, अर्धे अजून येतात. त्यांची हवा टाईट झाल्या तर ते येतील हळूहळू, तेव्हा बघूया. पोरांसाठी थोडासा थम्सअप आणला म्हणून मला लेट झाला, नाहीतर आपण पण पालखीसोबतच होतो. तर भेटूया आता, बाकी येतील तेव्हा दाखवतो आज रात्रीचा काय आहे की नाही जल्लोष झाली मस्तपैकी. तोपर्यंत साईराम.